सासू बसली आईस पैस, माधुरी माझी बैस. काय म्हणले माधुरी माझी? कुठे गेली आमची मामा? तुम्ही म्हणले पोरग घरी बाई, एवढं बिलिंदर असेल असं वाटलं नव्हतं. म्हैस बरं घेते आहे का? म्हशीसारखे दिसते का खरं सांगा मावशी? कुणी आईसारखं, कुणी बहिणीसारखं? म्हशीसारखे दिसते का मी? कोण म्हणलं हो? का रे बाबा, तुझ्या काय रानात चरायला आलती वैर? कुशाल हो म्हणते. कशी दिसते बाबा मी? कशी दिसते? दिसते का ना ओमिनी कार? आणि हे बघा ना आमचा 3 चाकी टेम्पो. पाकडा 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 पाकडा. पण मावशी तरी सुद्धा मलाच खुशाल म्हैस म्हणते. पण यांच्यापेक्षा भारी नाव घेते का? आला आला रुकवत रुकवरात होता पेढा. आला आला रुकवत रुकवतामध्ये होता पेढा. मी गवळ्याची म्हैस तर आमच्या सयाजीराव पाकालीचा पेढा. आता मी घेते का? आधी केली बारशी. आधी केली बारशी. पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पहिली नाथ महाराजांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्माईचा जोडा, मग पाहिला पालखीचा वाडा. पालखीच्या वाड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा. ज्ञानोबरायच्या घोड्याला घोंगराची हलकी. मग पाहिलं मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा. मग पाहिला गोपाळपुरा. गोपाळपुऱ्यात पाहिला जनाबाईचा खेळ. मग झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा सोहळा खास देवाली. आसपास साधू संतांची केली सेवा. मग गेले महादेवा. महादेवात व्हायला बळी. मग झाली जगन्नाथ जायची पाळी. जगन्नाथमध्ये घेतली माळ. मग झाली घरी जायची वेळ. घरी न्यायला घेतली भेळ. भेळमध्ये होता लसूण. बरं का केरबरी ओ कॅडबरी. भेळमध्ये होता लसूण. भेळमध्ये होता लसूण. आणि आमच्या कारभाराचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. आणि चला हो लग्नाला माझ्या.